नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण कोल्हापूरमधील ओढ्यावरील गणपती म्हणजे सिद्धिविनायक मंदिरची माहिती बघणार आहोत आणि ते मंदिर आतून कसे आहे, त्याचा इतिहास काय ते देखील आज बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामुळे तुम्हाला सर्व माहिती समजेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सिद्धिविनायक मंदिर हे कोल्हापूर शहराच्या पूर्वेस दक्षिण उत्तर वाहणाऱ्या जयंती ओढ्याच्या पश्चिम किनाऱ्यावर हे मंदिर स्थित आहे. सिद्धिविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. सध्या हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आधिपत्याखाली आहे. मंदिराची रचना हे मंदिर मुख्य रस्त्यापासून काहीसे खालच्या बाजूला आहे. मंदिराच्या मुख्य मंडपात जाण्यासाठी पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. उमा टाकीजच्या दरम्यान कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य गाभारा 6 बाय 6 चौरस फुटांचा आहे, तर प्रवेशद्वार 3 फुटी आहे. चौथऱ्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. मुख्य गाभाऱ्याच्या सभोवताली प्रदक्षिणा मार्ग देखील आहे. मंदिर परिसरात राधाकृष्ण, हनुमान आणि महादेव यांचीही मंदिरे आहेत. मंदिराच्या भव्य आवारात मोठे वृक्ष असल्याने भाविकांना गारवा तिथे जाणवतो. मूळ मंदिर आहे तसे ठेवून मंदिर नव्याने बांधण्यात आले आहेत. गाभाऱ्यात असलेली बैठी मूर्ती शेंद्री रंगाने रंगवलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून उजव्या हातात परशु व त्रिशूल तर डाव्या हातात अंकुश आणि मोदक आहे. मस्तकावर 5 फण्यांच्या शेषनागाची छाया आहे. पंचतत्वाचे प्रतीक म्हणून 5 फण्यांच्या नागाची फण ओळखली जाते. ही मूर्ती डाव्या सोंडीची आहे. मूर्तीच्या एका बाजूला बालगणेशाची मूर्ती देखील आहे, जी वरदविनायकाचे प्रतीक मानले जाते. श्री सिद्धिविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. हे मंदिर आता पश्चिम महाराष्ट्र समितीच्या आधिपत्याखाली आहे. मंदिराचा परिसर तसा खूप मोठा आहे आणि स्वच्छ देखील आहे. आणि तसेच या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरू यांची देखील मूर्ती आहे, म्हणजे फोटो आहेत. ते पण खूप मोठ्या प्रमाणात उंच आहेत. तसेच मंदिर परिसरामध्ये बसण्यासाठी देखील जागा आहे. भाविक इथे बसू शकतात आणि गारवा देखील आहे खूप प्रमाणात. इथे श्रीकृष्णाचं मंदिर देखील आहे, श्री राधाकृष्णाचं तुम्ही बघू शकता. तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.